राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनचरित्रावर गेल्या 100 वर्षात कोल्हापुरातील माधवराव बागल, आमदार पी.बी. साळुंखे, डॉक्टर अप्पासाहेब पवार, कु.गो. सूर्यवंशी, डॉक्टर विलास संघवे आणि डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलंय. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचं आणि विचारांचं जतन संवर्धन करण्यासाठी राजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलनाचं आयोजन केलंय. 26 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता शिवाजी पेठेतील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या सभागृहात हे संमेलन होणार आहे, अशी माहिती निमंत्रक वसंतराव मोळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजर्षी शाहू महाराजांनी 50% आरक्षण जाहीर केल्याच्या घटनेला 26 जुलै 2026 पासून 125वं वर्ष सुरू होत आहे. या घटनेचं औचित्य साधून रविवार 26 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता शिवाजी पेठेतील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या सभागृहात राजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. या संमेलनाला राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनचरित्रावर संशोधन आणि लिखाण करणाऱ्या 25 लेखकांना विशेष निमंत्रण करण्यात आलंय. या संमेलनाला राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनचरित्रावर संशोधन आणि लिखाण करणाऱ्या 25 लेखकांना विशेष निमंत्रित केलंय. या संमेलनात त्यांचं विचारमंथन होणार आहे. तसंच नव्या पिढीपर्यंत राजर्षी शाहू महाराजांचं कार्य पोचावं, त्यांचे विचार नव्या पिढीनं अभ्यासण्यासाठी विविध उपक्रमांचं नियोजन या संमेलनात केलं जाणार आहे, असं संमेलनाचे निमंत्रक वसंतराव मोळीक यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला सहनिमंत्रक बबनराव रानगे, सचिव संजय कांबळे, डी.जी. भास्कर, शशिकांत पाटील, सुखदेव बुद्धाळकर, विजय पाटील, शिवमूर्ती झगडे, सोमनाथ घोडेराव, बबन शिंदे उपस्थित होते.